आज काय विशेष बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवातीला आपण पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली मोठी बातमी आहे ती विकृत भोंदीबाबा अशोक खरात संदर्भातली। खरातची पोलीस कोठडी ही आज संपणार आहे। खरातला आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। खरातचे नवनवीन कारनामे समोर येत असल्याने पोलिसांकडून पुन्हा कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे या संदर्भात आज काय काय घडामोडी घडणार आहेत या संदर्भात आपण आणखी माहिती जाणून घेणार आहोत। दुसरी मोठी बातमी ती म्हणजे सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडी संदर्भातली आणि त्यातल्या राड्या संदर्भातली। या प्रकरणामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडतीये। या प्रकरणावर शिवसेनेने आक्रमक होत कारवाईची मागणी केलेली होती। यावर मुख्यमंत्री फडणवीस नाराज असल्याची चर्चा आहे। तसंच उपमुख्यमंत्री शिंदेंनी फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती कळतेय। तेव्हा आज विधिमंडळामध्ये या प्रकरणाचे पडसाद पुन्हा उमटण्याची शक्यता आहे। या संदर्भात आणखी अपडेट आपण जाणून घेणार आहोत। आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे अमेरिका इस्रायल इराण युद्धासंदर्भातली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट युद्धविरामाची घोषणा केली आहे। 9 एप्रिलला युद्ध संपवण्याची तयारी असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। तर इराणने मात्र ट्रम्प यांचा हा सगळा दावा फेटाळून लावलेला आहे। तर या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोतच आणि त्याचबरोबर आमच्या रिपोर्टर्स बरोबर सुद्धा आपण जोडले जाणार आहोत। 3 महत्त्वाच्या घडामोडी आणि आज झी24 तास या महत्त्वाच्या घडामोडींवर लक्ष असणार आहे। त्याचबरोबर राज्यातल्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत।